कुडूस येथे एका महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. आठवड्याभरापूर्वी बिहारहून कुडूस येथे कामानिमित्त आलेले शाह कुटुंबातील एका महिलेवर प्राणघातक हल्ला झाला. कुडूस येथील सर्व्हिस सेंटरजवळ असलेल्या चाळीतील एका खोलीत पीडित महिलेचे कुटुंब भाड्याने राहत होते व त्यांच्याच समोर राहणाऱ्या आरोपीने रूम बदलण्याचे सांगून पीडित महिलेच्या घरात प्रवेश केला होता. त्यावेळी 25 वर्षीय पीडित महिला बबिता देवी हिने आपला पती चंदन शाह नसल्याने तू घरात कसा काय आला असा सवाल केला व माझा पती आल्यावर त्यांच्याशी बोल असे सांगून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा राग मनात आल्याने 23 वर्षीय आरोपी मोहम्मद तौफिक अन्सारीने आपल्या खिशात असलेले ब्लेड काढून गळ्यावर सपासप वार केला. या घटनेमुळे बबिता देवी गंभीर जखमी झाली, परंतु तिने प्रतिकार करत आरडाओरड केली. यामुळे आरोपीने घाबरून पळ काढला. मात्र आरडाओरड झाल्याने परिसरात असलेल्या लोकांनी आरोपीचा पाठलाग करून धरपकड केली व वाडा पोलीस ठाणे अंतर्गत कुडूस पोलीस चौकीच्या पोलिसांना ताब्यात दिले. तसेच जखमी बबिताला तात्काळ स्थानिकांच्या मदतीने कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल केले. तर आरोपी पळून जात असताना व स्थानिकांनी त्याची धरपकड करून आणताना CCTV मध्ये सुद्धा हा प्रकार कैद झाला. तर वाडा पोलिसांनी त्वरित पोहोचून तपासाला सुरुवात करत कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी महिलेला विचारपूस करून भादविसा कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला व आरोपीला ताब्यात घेतले. Preview. 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 आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.